कॅश काउंटर नवीन लग्न झालंय किंवा स्किन कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी पैसे कमवण्याची एक वृत्ती. नमस्कार, मी सीमा पाटील बोलते. आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण, पण मी काही छोटे छोटे क्रिस्टल्स घेऊन आले, बेसिक क्रिस्टल जे प्रत्येकाच्या आयुष्यात असावेत असे. सगळ्यात पहिल्यांदा एक स्टोन दाखवते, एमेथिस्ट. हा वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये असतो. अशा प्रकारच्या ब्रेसलेट मध्ये पण येतो किंवा हा रॉ फॉर्म आहे, अशा दोन्ही प्रकारमध्ये तुम्हाला येतो. हा कशाला यूज होतो तर हेल्थसाठी, तब्येत नीट राहावी किंवा आपण पॉझिटिव्ह राहावं, पॉझिटिव्ह विचार यावे. आपण महत्वाचं काम जेव्हा करत असतो त्यावेळेला हा क्रिस्टल तुम्ही हातामध्ये ठेवा. खूपच चांगला रिझल्ट येतो याचा आणि छान दिसायला तर सुंदर आहे आणि लेडीज जेंट्स सगळे वापरू शकतात. खूप छान रिझल्ट आहे त्याचा. अगदी एखादी व्यक्ती आजारी असेल ना, तुम्ही त्याच्या बेडच्या जवळ किंवा उशीच्या खाली छोटासा स्टोन ठेवलात ना, तरी पण त्या व्यक्तीला बरं वाटायला लागतं, तो पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करायला लागतो. दुसऱ्या खूप सुंदर दिसणाऱ्या क्रिस्टल बद्दल आपल्याला बोलायचं आहे, ते म्हणजे हा रोज क्वार्ट्ज. रोज क्वार्ट्ज आहे, ह्याचं सुद्धा छान ब्रेसलेट येतं. हे तर 2 हंसों का जोडा आहे. असे पिरामिड्स पण येतात. तर आपण हे कशासाठी वापरावे तर नवीन लग्न झालंय किंवा बेडरूम मध्ये, कोणाच्याही बेडरूम मध्ये 2 व्यक्तींचे प्रेमसंबंध म्हणा किंवा रिलेशन्स म्हणा, कम्युनिकेशन चांगलं राहावं यासाठी आपण रोज क्वार्ट्ज वापरतो. ह्याच्यामधला असा जो आधी दाखवला तसा रॉ स्टोन येतो, तो ब्युटी पार्लर्स मध्ये जरूर ठेवावा, कारण इट इज फॉर गुड स्किन, गुड कम्युनिकेशन आणि सेल्फ लव्ह. ब्युटी पार्लर मध्ये लोक कधी येतात, ज्यावेळेला त्यांना स्वतःबद्दल, ज्या व्यक्तींना खूप प्रेम असतं, त्यांना वाटतं मी छान दिसावी, मी छान रिप्रेझेंट करता यावं, म्हणून येतात. सो पार्लरच्या काउंटरवरती किंवा पार्लरच्या कॅश काउंटरकडे किंवा मेन काउंटरकडे रोज क्वार्ट्ज नक्की ठेवावा, पण तो रॉ फॉर्म मध्ये. आणि हा जो फॉर्म आहे, हा जो शेप आहे बघा किती सुंदर दिसतोय. हा जो शेप आहे ना, ह्या शेपचा जो क्रिस्टल आहे तो बेडरूम मध्ये ठेवण्यासाठी आहे. तिसरा आता सगळ्यात फेमस असलेला एक दागिना, तो म्हणजे पायरेटचा अँकलेट. हे अँकलेट छान दिसतं बघा, पायात घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतं आणि हे तुमचा शनी बॅलन्स करायला उपयोगी पडतं, तुमच्या मनी अट्रॅक्शन साठी उपयोगी पडतो. त्यामुळे हे अँकलेट डाव्या पायात वापरतात लेडीज, खूप आवडीने घालतात आणि खरंच एकदा घालून बघा, इतकं सुंदर दिसतं की विचारू नका. आणि मग आता स्त्रियांबद्दल बोलणं झालं की लहान मुलांबद्दल बोलणं आहेच. सगळ्या आई वडिलांची कंप्लेंट असते, माझ्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये. तर ते कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी एक छोटासा मिनी पिरॅमिड, छोट्या छोट्या मुलांसाठी छोटासा पिरॅमिड बनवलेला आहे. मिनी पिरॅमिड आहे, हे मुव्हेबल आहे, तुम्ही कुठेही ठेवू शकता. जिथे जिथे मुलं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी हे ठेवा, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आणि जर नाहीच, मुलं चंचल आहेत, काय गॅरंटी नाहीये, त्यावेळेला आई पण घरी नाहीये, मग कसं काय ते मूव्ह करत बसायचं, काही हरकत नाहीये. तुम्ही हे पिरॅमिड, ते जिकडे झोपतात तिथे तर ती मुलं एका ठिकाणी तुम्हाला 7-8 तास सलग झोपलेली मिळतील, तेव्हा त्यांच्या उशीच्या जवळ तुम्ही हे पिरॅमिड ठेवा फॉर कॉन्सन्ट्रेशन. त्याला तुम्ही इंटेन्शन देऊ शकता की माझा मुलगा किंवा माझी मुलगी अमकमक तिचं नाव आहे आणि मग तिचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी तुला आणलंय, तेव्हा तिचं कॉन्सन्ट्रेशन आता तू वाढव, असं इंटेन्शन सुद्धा तुम्ही देऊ शकता. ऑफिस टेबलवर काय ठेवायचं हा सगळ्यांचा प्रश्न असतो. तो त्याच्यासाठी ग्रीन जेड हा पामस्टोन आहे. हा पामस्टोन तुम्ही घेऊ शकता किंवा असा ग्रीन एव्हेंचुरियनचा रॉ स्टोन पण तुम्ही घेऊ शकता. ही या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या ऑफिस टेबलवर ठेवा. त्यामुळे काय होईल तर ग्रीन जेड हा बुधाचा कारक आहे, करिअर ग्रोथ साठी अप्रतिम आहे. आणि ग्रीन एव्हेंचुरियन तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज देईल. जर तुम्ही जॉब चेंज बघत असाल, बेटर ऑपॉर्च्युनिटीज बघत असाल, तुमच्याच ऑफिसमध्ये प्रमोशन बघत असाल, तर हे 2 स्टोन नक्की 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 तुमच्या टेबलवर ठेवा. छान रिझल्ट येतो, छान. आणि अफर्मेशन द्यायचीच आहे, जसं आपण ह्याला बघितलं ना तसं ह्यांना पण अफर्मेशन द्यायची आहे की बाबा माझं प्रमोशन झालंय, मला दुसरा जॉब लागलाय, व्हॉट एव्हर द केस मे बी. तुम्ही हे नक्की करून बघा, चांगला रिझल्ट होतो. शेअर मार्केटसाठी जे शेअर मार्केटमध्ये डील करतात त्यांनी हे असं एखादं पिरॅमिड नक्की त्यांच्या लॅपटॉपच्या बाजूला किंवा फोनच्या बाजूला किंवा त्यांच्या वर्क स्टेशनवर नक्की ठेवावं. काय आहे ह्याच्यात तुम्ही विचाराल तर ह्याच्यामध्ये आहे सिट्रीन, जो तुमचा क्विक डिसिजन साठी हेल्प करतो. आणि सिट्रीनचं दुसरं नावच आहे मार्केट स्टोन, तो शेअर मार्केटला अप्रतिम साथ देतो.
आणि आपण शेअर मार्केट का करतो? पैसे कमवायला. सो पायराईट तुमचे पैसे कमवण्याची एक वृत्ती किंवा त्याचे व्हायब्रेशन्स खूप स्ट्रॉंग करतो, त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंगली पैसे कमवण्याच्या मागे लागता. एक मिथ आहे पायराईट बद्दल, ते असं आहे की पायराईट घरात आणला की पैसा येतो. आपोआप पैसा येत नाही, मेहनत केलीच पाहिजे, पण त्यासाठी आपल्याला मदत करणारा म्हणून हा स्टोन आहे. सो हे कॉम्बिनेशन आहे सिट्रीन आणि पायराईटचं. हे मी सजेस्ट करते तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही शेअर मार्केटसाठी यूज करा, जेव्हा तुम्ही शेअर मार्केट डीलिंग करताय त्यावेळेला. ओके. ह्याचं एक छानसं सुंदरसं ट्री पण येतं, एवढं एवढं छान सुंदर दिसतं. ते सिट्रीन आणि पायराईटचं कॉम्बिनेशनचं बनवू शकतं किंवा ओनली सिट्रीनचं पण बनवू शकतं. दिसायला एक डेकोर पीस दिसेल आणि उपयोग त्याचा खूप छान येईल. नंतर येतो आपल्या सगळ्यांना आवडणारा किंवा हवाहवासा वाटणारा, तो म्हणजे पायराईट. हा बघा, हा छोटासा पायराईट स्टोन आणले मी. हा जो पायराईट स्टोन आहे, हा असा चकचकीत दिसतो की नाही, हा असाच असतो. पायराईटला कधी पाणी लावत नाहीत बरं का. सो ऑफकोर्स याला लावतात आपल्या अँकलेट, याला लावतात अँकलेटला, पण अँकलेटला प्रोसेस केलेलं असतं, त्यामध्ये त्याला पाणी लागलं तर चालतं, म्हणजे आंघोळ करताना वगैरे पाणी लागलं तर चालतं. पण जेव्हा असा रॉ स्टोन आपण आणतो ना, त्याला नाही चालत. सो पायराईट मनी अट्रॅक्शनसाठी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या डेस्कवर ठेवू शकता, घरामध्ये नॉर्थ ईस्टला ठेवू शकता, छान दिसतं. आणि ह्यातलं काही वापरायचं नाहीये, एक छोटीशी किचन आहे, बघू शकता त्याच्यामध्ये पायराईट टाकलेले आहेत. अशी सुंदरशी किचन आहे. ही किचन मात्र तुम्ही नक्की वापरू शकता तुमच्या लॉकरसाठी, गाडीसाठी. हलकी आहे, गाडीला डेंट वगैरे नाही येणार, त्यामुळे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. असे हे सगळे छोटे छोटे नॉर्मल जीवनात आपल्याला रोजच्या वापरात गरज असलेले किंवा लागणारे किंवा मदत करणारे असे स्टोन्स आहेत, ते तुम्ही सगळे एकदा वापरून नक्की बघा. आणि काही समजलं नाही, काही डिटेल्स हवे असतील तर नक्की आम्हाला इथे खाली डिटेल्स दिलेले आहेत, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. नमस्कार.